आपल्या सर्वांचं मराठी शाळा या आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी, पालक, शिक्षक मित्रांनो आणि माझे मित्रांनो, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर लाईक करा आणि पुढे शेअर करा. चला तर विद्यार्थी, पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजी शब्द पाहणार आहोत. उच्चारावरून स्पेलिंग तयार करणे. पहा, नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, स्पेलिंग पाठ न करता देखील आपल्याला तयार करता येते स्पेलिंग. कारण आपण मराठी शिकतो आणि आपल्याला मराठी आली की आपल्याला इंग्रजीची स्पेलिंग देखील तयार करता येते. 100% तयार करता येते. या ठिकाणी आपण काही शब्द पाहणार आहोत. आपल्याला मराठी येते हे लक्षात ठेवा. पहिले सुरुवातीला पहा, या ठिकाणी आपण शब्द लिहिलेले आहेत. ही कोणती वेलांटी आपल्याला माहिती आहे? ही आहे पहिली वेलांटी. मराठी आपल्याला येते की नाही? मग ही आहे पहिली वेलांटीचे शब्द किंवा पहिली वेलांटी. टीन, पिन, रिंग आणि पहिली वेलांटी. ओके, चला पुढे जाऊया. या ठिकाणी आहे एक मात्रा, एक मात्रा, एक मात्रा, एक मात्रा, म्हणजे एक मात्र्याचे शब्द. टेन, पेन आणि हे. पहा, मराठी वाचता येते बरं का. मग आपल्याला इंग्रजी कशी येते तुम्हीच बघायचं. आता या ठिकाणी काही शब्द आहेत. उकार, दुसरा उकार, म्हणजे लक्षात घ्या बरं का. दुसरा उकार आहे फूड, मूड, वूड, दुसरा उकार. आता या ठिकाणी आपण नियम सांगितलेला आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि स्पेलिंग पाठ करायची, म्हणजे गरज नाही, पाठ नाही करायची, डायरेक्ट लिहायची. पहा, या ठिकाणी टीन आहे. टी म्हणजे पहिलं अक्षर. बघा, याचं पहिलं अक्षर जे आहे ते लिहून टाकायचं. टीन मध्ये पहिलं अक्षर आहे ट. काय? ट. आणि ट साठी आपण सांगितलं होतं, ट साठी इंग्रजीमध्ये असतं टी. आता टी झाला. आता ट ला पहिली वेलांटी आहे, म्हणजे टी ला पहिली वेलांटी. पहिली वेलांटी देण्यासाठी इंग्रजीमध्ये आय वापरलं जातं. या ठिकाणी आय पहा बरं का. या ठिकाणी आय बघा. आता न, न साठी फक्त एन लिहायचं. झाली तुमची स्पेलिंग टीनची तयार. बघा बरं का परत एकदा मित्रांनो काय सांगते या ठिकाणी मी. या ठिकाणी टीन, याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे ट, त्यासाठी आपण लिहिलं या ठिकाणी टी. त्याच्यानंतर ट ला पहिली वेलांटी आहे, पहिल्या वेलांटीसाठी वापरायचा आय. या ठिकाणी आपण दिला आय आणि न साठी एन. झाली तुमची टीनची स्पेलिंग तयार. ओके, आता पुढे पिन. पिन मध्ये पहिलं अक्षर आहे प. प साठी इंग्रजीमध्ये तुम्हाला माहिती काय आहे? प साठी आहे पी. बघा बरं का मित्रांनो, प साठी आहे पी. आता प ला पहिली वेलांटी आहे, म्हणजे प च्या पुढे आपल्याला पहिली वेलांटी द्यावी लागेल. पहिल्या वेलांटीसाठी इंग्रजीमध्ये असतं आय. पहिल्या वेलांटीसाठी इंग्रजीमध्ये असतं आय. आता न, न साठी मी सांगितलं होतं, न साठी एन. ही झाली आपली पिनची स्पेलिंग. आता पुढे पिन झालं. आता रिंग. रिंग, रिंग मध्ये पहिलं अक्षर आहे र, आणि र साठी इंग्रजीमध्ये असतं आर. र साठी आर वापरतात. आता र ला पहिली वेलांटी, पहिल्या वेलांटीचं चिन्ह आहे आय, म्हणजे या ठिकाणी र ला आय देऊन टाकायचं. बघा, हे झालं री. आणि न साठी एन, रिंग. झाली स्पेलिंग तयार. विद्यार्थी, पालक, शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी टीन, पिन, रिंग या प्रकारे तुम्ही आणखीन शब्द शोधा आणि विद्यार्थ्यांना द्या. पुढे जाऊया आपण. जायचे पुढे. बघा बरं का. आता या ठिकाणी ज्या प्रकारे आपण टीन, पिन, रिंग या प्रकारे स्पेलिंग तयार केलेले आहेत पहिल्या वेलांटी, तसंच आता एक मात्रा, एक मात्रेचे शब्द आहेत या ठिकाणी. एक मात्रा, ट ला एक मात्रा, प ला एक मात्रा, ह ला एक मात्रा. एक मात्र्यासाठी इंग्रजीमध्ये काय असतं हे या ठिकाणी समजून आपण घेऊया. आता एक मात्रा बघा, आपलं पहिलं अक्षर आहे ट, ते देऊन टाकायचं. ट, ट म्हणजे टी इंग्रजीमध्ये. ट म्हणजे इंग्रजीमध्ये टी. आता एक मात्र्यासाठी काय आहे बघा, एक मात्र्याचं चिन्ह आहे बघा ई. एक मात्रा आला असेल तर त्या ठिकाणी ई देऊन टाकायचं. टे. आता हे झालं ट ला एक मात्रा टे, आणि परत न आला. न साठी इंग्रजीमध्ये एन.
झाली तुमची स्पेलिंग. 10 किंवा 10. बघा नीट बघा बरं का. ट साठी टी, एक मात्रासाठी ई आणि न साठी एन. 10. आता पुढील स्पेलिंग तुम्ही सांगणार. पेन, बरोबर आहे. पेन, मार्कर पेन. पी, प साठी या ठिकाणी आपण घेणार पी. प साठी या ठिकाणी आपण घेणार पी. एक मात्रासाठी ई, हे झालं पे. आणि न साठी एन. पेन. आता पुढे जाऊया. हला एक मात्रा हे, न, हेन. ह साठी इंग्रजीमध्ये आहे एच. एक मात्रासाठी आहे ई. आणि न साठी तुम्हाला माहिती आहे एन. हेन. ओके. पहा, 10, पेन, हेन. स्पेलिंग पाठ केली का आपण? नो. स्पेलिंग पाठ केली का आपण? नाही. कशी केली मग? अशीच. चला पुढे जाऊया. आता या प्रकारे शब्द तयार केल्यानंतर आपल्याला आता इथलचे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. इथलचे शब्द कोणते आहेत बाबा? दुसरा उकारचे शब्द आहे. मग आपण सगळे मराठी तर वाचतो आणि लिहितो. मग आपल्याला इंग्रजी तयार करायचे. बघा कसे तयार करायचे. फूड, मूड, वू. कसं तोंड होतं? गोल, आहे की नाही? म्हणजे उकारासाठी गोल तोंड होतं. म्हणजे उकारासाठी इंग्रजीमध्ये काय बघून घ्यायचं. दुसऱ्या उकारासाठी इंग्रजीमध्ये आहे दोन ओ. दोन ओ. आता बघा आपण शब्द लिहूया. मग फ साठी ऍ. ज्याने शब्द सुरू झाला ज्या अक्षराने फ ने सुरू झाला म्हणजे फ साठी एफ. आता दुसरा उकार. दुसऱ्या उकारसाठी दोन ओ देऊन टाकायचे. फू, हे झालं फू. आणि ड साठी डी. ड साठी डी. फूड, फूड. आता मूडची स्पेलिंग तुम्ही, कारण तुमचा मूड कसा आहे? चांगला आहे. ओके. तर बघा म लवकर आहे ना. मग म साठी एन. दुसऱ्या उकारसाठी डबल ओ म्हणजे दोन वेळेस ओ. ओ. मू, हे झालं मू. आणि ड साठी तुम्ही सांगा. ड साठी डी. मूड. चांगला आहे ना? मूड. ओके. आता वूड. वूड म्हणजे लाकूड. आता व साठी काय वापरलं जातं? डब्ल्यू पण वापरला जातो, व्ही पण. आता या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू वापरायचं आहे. डब्ल्यू बघा, व साठी डब्ल्यू. आणि दुसऱ्या उकारसाठी दोन ओ. आणि ड साठी डी. वूड. या प्रकारे स्पेलिंग तयार झाली. तुम्ही पाठ केली का? नाही. मी पाठ केली का? मी तर पाठच करत नाही. मी फक्त मराठीत लिहितो, मराठीत वाचतो आणि आपण इंग्रजी देखील या ठिकाणी लिहिलेली आहे. आपण सगळ्यांनी लिहिली. या प्रकारे इंग्रजी लक्षात ठेवायची, शिकायची आणि पुढे जायचं. जाणार ना तुम्ही? मला पण घेऊन चला बरं का, कारण आपल्या चॅनलला तुमची गरज आहे. त्यामुळे शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही मराठी, माझी शाळा मराठी. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी दिलेल्या स्पेलिंग्स विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार करा. चला तर मग.